हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, सकाळी उशिरापर्यंत आळस न जाणे, डोके दुखण्याचा त्रास, डोळ्यात जळजळ होणे, नेहमी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटणे, या सगळ्यावर सोपा घरगुती उपाय. मोबाईल 3 वेळा अंगावर उतरून नदीवर नेऊन सोडा, मग बरे वाटेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं कोणीच ऐकत नाही, तर एकदा हळूच कोणाचं तरी गुपित सिक्रेट सांगायला सुरुवात करा. न ऐकणारे पण कान टवकारून ऐकायला लागतील. तात्पर्य, संवाद साधण्याची पद्धत बदला. मुलगा: बाबा, जर आजच्या काळात रामायण घडलं असतं तर? बाबा: तर हनुमानाने लंकेला आग लावण्याआधी फेसबुकवर चेक इन ॲट लंका टाकलं असतं आणि रावणाने सीतेला पळवण्याऐवजी तिचं प्रोफाईल ब्लॉक केलं असतं. भिकारी: बाळा, 1 रुपये दे ना. गंपू: सुट्टे नाहीत रे. बाबा: गुगल पे आहे का? भिकारी: हो साहेब, पण माझं नेटवर्क गेलंय, तुम्ही हॉटस्पॉट द्या ना. पुढच्या वेळेस जो कोणी पंतप्रधान होईल तो लग्न झालेला माणूस असला पाहिजे. मग त्याने मन की बात बायकोसोबत केली पाहिजे आणि काम की बात जनतासोबत केली पाहिजे. मरताना जेव्हा यम विचारेल की तुला स्वर्गात जायचंय की नरकात, तेव्हा मी तर एवढंच म्हणेन, कुठं पण पाठवा, पण मोबाईल तेवढा सोबत द्या, स्टेटस ठेवायचंय. चिंगी: सगळं काही अर्धवट शिकले. शिलाई काम, मेकअप, डान्स, जेवण. लग्नानंतर भांडायला शिकले, पण तेही अर्धवटच. पाहिजे तेव्हा मुद्देच आठवत नाहीत. म्हण्या: माझ्या कुटुंबातील सदस्यांनी फटकारल्यानंतर मला वाटलं की मी फोनलाही हात लावणार नाही. मग मला वाटतं की रागाच्या भरात इतका मोठा निर्णय घेणे योग्य तर नाही ना. आई एकदम हळू आवाजात: बाळा, कुठे आहेस रे? रात्रीचे 1 वाजले, ये ना घरी लवकर राजा. छगन: कोण बोलते? आई: तुझा मुर्दा बसवला मेल्या, कुठे तू? किती रात्र झाली? कुठं शेण खायला लागलाय कुत्र्यासोबत? चांगलं बोललेलं समजत नाही ना? आता तू घरीच ये. छगन: अगं आई, तू आहेस का? एवढ्या प्रेमाने बोलत होतीस, मला वाटलं बाबांनी दुसरं लग्न केलं की काय. निघालोच. कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ घालून गुळण्या केल्या तर वर लटकत असलेली कोळ्याची जाळी दिसतात. म्हटलं यात्रा आली आहे, सांगून टाकावे, नाही तर मान सदानच कदा मोबाईलमध्ये खालीच असते. टीचर: बिजली कहाँ से आती है? टीटू: सर, मामा जी के यहाँ से. टीचर: वो कैसे? टीटू: जब भी बिजली आ जाती है, पापा कहते हैं सालों ने फिर बिजली काट दी. मंगू: चंगू, काल मी डॉक्टरकडे गेलो होतो. चंगू: मग काय म्हणाले? मंगू म्हणाले, तुला आराम हवा. चंगू: मग? मंगू: मी त्यांना म्हणालो, सर, ते घरात मिळत नाही म्हणून तुमच्याकडे आलो. मंगू: चंगू, मी काल शहरात गेलो होतो. चंगू: मग काय खास? मंगू: तिथे लोक चालताना पण मोबाईल बघतात. चंगू: मग? मंगू: म्हणूनच मी भिंतीला धडकलो. कधी कधी नवऱ्यासोबत भांडण केलेल्याचा खूप फायदा होतो, कारण रागात असल्यावर काहीच काम सांगत नाहीत. एक दारुड्या मेल्यानंतर स्वर्गात पोहोचला. त्याला पूर्ण स्वर्ग दाखवला गेला. बिचाराचा विश्वासच बसत नव्हता.
म्हणून त्याने यमराजाला विचारलं की मी इतका तर दारुड्या माणूस तरीही स्वर्गात कसा आलो? यमराज म्हणाले, अरे बाबा, तू जे दारू पिताना चकना म्हणून शेंगदाणे खाऊन झोपी जायचा ते सगळे दिवस उपवासात काउंट झाले. ज्या दिवशी जेवण लवकर होतं त्या दिवशी घरातल्या एकालाही भूक लागणार नाही. पण एखाद्या दिवशी जेवणाला उशीर झाला तर 10 वेळा येऊन विचारणार, झालं का, झालं का? नेमकी त्याच दिवशी त्यांच्या पोटात कावळे ओरडतात. आज पहाटे 4ला उठलो. 10 किलोमीटर जॉगिंग केली. त्यानंतर जिममध्ये 1 तास व्यायाम, मग ग्रीन व्हेजिटेबल सूप प्यालो. त्यानंतरचं स्वप्न आठवत नाही. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जा की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात आणि ते बिचारे फक्त तुमची पाठच बघू शकतात. दररोज 1 लिंबू आणि 1 चमचा मध गरम पाण्यात टाकून पिल्याने 2 महिन्यात 3 किलो लिंबू आणि 1.5 किलो मध संपतो. बाकी काही बदल होत नाही. बायको, अहो काय विचार करत आहेत? नवरा, पूर्वी लोक म्हणायचे चुडेल 7 घर सोडून हमला करत असते. बायको, मग? नवरा, आपलं लग्न झालं तेव्हा आपलं घर 8 नंबरला होते. बायकोवर प्रेम करा, तिला आनंदी ठेवा, तिची प्रत्येक मागणी पुरवा, तिच्या आयुष्यात तिला इतकं जपा की शेजारीन पण म्हणाली पाहिजे, जरा घाईच केली मी. पहिल्या बायका सकाळी लवकर उठून अंगणात ठिपक्याच्या रांगोळी काढायच्या. आत्ताच्या बायका सकाळी लेट उठून ठिपके जोडतात आणि मोबाईलचा लॉक उघडतात. तुम्ही पेपर कितवीचा पण द्या, रिझल्टच्या दिवशी घरचे एकच म्हणणार, बघू किती दिवे लावले. मित्र आणि परमित्र यामध्ये काय फरक आहे? हायवेवर बाईकवरून जाताना मित्र, अरे हळू चालव, पडू आपण. परमित्र, अबे पळव जोरात, समोरच्या स्कॉर्पिओ मधली पोरगी लाईन देते. एक पहलवान बच्चे ने एक कमजोर बच्चे को थप्पड़ मारा. कमजोर बच्चे ने पूछा, ये थप्पड़ गुस्से से मारा है या मजाक से? पहलवान बच्चे ने कहा, गुस्से से. कमजोर बच्चा बोला, फिर ठीक है, क्योंकि मजाक मुझे बिल्कुल पसंद नहीं है. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.